नंदुरबार नगरपालिकेच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेत सोमवारी नगराध्यक्षा सौ रत्ना रघुवंशी यांच्या उपस्थितीत 21 विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. दरम्यान नंदुरबार नगरपालिकेच्या जुन्या जेपेन रुग्णालय जागेवर आरक्षणाला विरोधी पक्षातर्फे विरोध करण्यात आला. याबाबत सर्वसाधारण सभेत विरोध झाला. दरम्यान सभेनंतर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी आणि पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. तसेच विरोधी पक्षनेता हिरालाल चौधरी यांनी देखील प्रसारमाध्यमांना माहिती दिली. नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये माननीय अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या सूचनेनुसार व महिला वर्गाच्या याच्यानुसार एक महत्त्वाचा विषय घेतला की नगरपालिका क्षेत्रात अतिक्रमणविरोधी कारवाई, सर्व सहकार्य आणि महिलांची सुरक्षा याच्यासाठी सुरक्षा रक्षक मिळाला जे महाराष्ट्र राज्याचं सुरक्षा रक्षक महामंडळ आहे त्याच्याकडनं आपण त्यांच्याशी करारनामा करून सुरक्षा रक्षक अवेलेबल करून देणार आहे जे आपल्या नंदुरबार नगरपालिकेला सर्व कायदेशीर याच्यात प्रोटेक्शन म्हणून मदत करतील. त्यासाठी येणाऱ्या खर्चाला सभेने मंजूर दिली. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळ याच्याशी आपल्याला करारनामा करावा लागणार आहे आणि आपल्या गरजेनुसार महिला पुरुष सुरक्षा रक्षक त्यांच्याकडनं घ्यायचे आणि ह्या दलाला सपोर्ट म्हणून आपण बँकांकडनं 2 वाहनं CSRने त्यांची मागणी केली आहे. बँकांबरोबर माननीय अध्यक्षा तसंच आमदार श्री गोल साहेब यांच्या उपाध्यक्ष साहेब यांच्यासोबत जी बैठक झाली त्याला बँकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि ते 2 वाहनं आणि हे कर्मचारी याच्या माध्यमातून हे सुरक्षा रक्षकांचं काम हे लवकरात लवकर सुरू करायचं नगरपालिकेचं मानस आहे. आमचे 1 ते 16 विषय आणि एक जादा विषय होते. सगळे विषय विकास कामाचेच होते. 2-1 विषयांना त्यांनी केला विरोधकांनी त्याच्यावर चर्चा करून सर्व बहुमताने विषय आमचे पास झाले. 16 विषय होते आणि एक जास्तीच आहे त्या वेळचा विषय 3ऱ्या नंबरला त्यांनी विरोध दर्शवला. खेळाची जागा पण कॉलनीवाल्यांनी म्हटलं की आम्हाला आमची जागा द्या. तिथे ओपन प्लेस होते आणि कमी होते तिथे धरण वगैरे तर ते शाळेला दिली होती पण आता तिथं ओपन प्लेस तिथे नाहीच आहे. तीच ओपन प्लेस होती यांना दिलेली होती. सर्वप्रथम मी सर्व पत्रकार मित्रांच्या या पत्रकार परिषदेला स्वागत करतो. आज दिनांक 30 मार्च रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत एकूण 16 विषय होते. 16 विषयापैकी 2 विषयांना हरकत घेण्यात आली. सभा कशी बेकायदेशीर चालतात याचे उत्तम उदाहरण मी आज आपल्या पत्रकार मित्रांसमोर मांडणार आहे. मागच्या स्थायी समितीत 4 नंबरचा विषय होता चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटीची जी खुली जागा आहे ती परत घेण्यासंदर्भात. या स्थायी समितीत मी हरकत घेतली होती कारण की मुलांच्या खेळाचा प्रश्न होता. परंतु सत्ताधाऱ्यांनी ठरवूनच घेतलंय की हे ग्राउंड कसं परत घेता येईल आणि मुलांना खेळापासून कशी वंचित ठेवण्यात येईल. आणि या 4 नंबरच्या विषयासंदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही 308 प्रमाणे अपील दाखल केलं होतं 23 मार्च रोजी. अपील दाखल असताना सुद्धा हा पुन्हा सर्वसाधारण सभेत विषय घेण्यात आला की चिंतामणी महिला एज्युकेशनची जागा खुली जागा परत घेणे. मी ह्या विषयाला लेखी हरकत घेतली आणि सांगितलं की याच्यात आम्ही या ठरावाला अपील दाखल केले आहे 308 अंतर्गत. हा न्यायप्रविष्ट विषय आहे. माननीय जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात हा विषय आहे. हा ठराव घेऊ नये, घेतल्यास हा बेकायदेशीर राहील. परंतु बहुमत असल्याने त्यांनी आरडाओरड करून तो विषय मंजूर करून घेतला आणि मी स्वतः आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी याला हरकत घेतली आणि हा एक विषय होता. आम्ही त्या ठरावाला विरोध केला. दुसरी गोष्ट, मागच्या स्थायी समितीमध्ये मी पत्रकारांना बसू दिलं नाही पण माझ्या त्या मुलाखतमध्ये सांगितलं होतं की हे कसे बेकायदेशीर ठराव करतात. त्या
7 नंबरचा विषय होता मागच्या स्टँडिंगमध्ये. ती स्टँडिंग झाली होती 28/2/2026 रोजी मित्रांनो. 7 नंबरचा विषय आहे रूपा सेठ पार्क येथे डांबरीकरण करणे आणि इतर विषय. मी ह्या डांबरीकरण रस्त्याला विरोध केला होता, परंतु त्यांनी सांगितलं की हा टेंडर ओपन करायचे आहे, तर त्याला मंजुरी दिली होती. पण हा एक विषय हा मंजूर केला, परंतु यांनी त्याच्यानंतर म्हणजे याला तर मी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या याच्यात सहभाग आहे आणि बॉडीच्या पण आहे, जे सत्ताधारी त्यांनी हा कसा बेकायदेशीर त्याच्यासोबत 21 रस्ते मंजूर करून घेतलं. आम्हाला ज्यावेळेस इतिवृत्त घेतलं त्यावेळेस लक्षात आलं. आणि मित्रांनो हे बा, एक रस्त्याला मंजुरी घ्यायची, त्याच्यासोबत 21 रस्ते मंजूर करून घ्यायचे. तर या विषयाला मी विरोध केला होता. पत्रकारांना याच्यासाठी बसू देत नाही, कारण की असे बेकायदेशीर कृत्य जे सत्ताधारी करत आहे आणि त्या मीटिंगमध्ये सुद्धा मला बोलू देत नव्हते. म्हणजे एवढी त्यांची सत्तेची मस्ती आहे की पत्रकारांनाही बसू नाही द्यायचे आणि बोगस विषय कसे मंजूर करून घ्यायचे, रेटून घ्यायचे. हा उत्तम उदाहरण, याची एक कॉपी मी आपल्याला देणारच आहे. रुग्णालय आपलं हे पहिल्यापासून JPN रुग्णालय जिथं आपली जुनी नगरपालिका होती तिथं आहे आणि ते आरक्षण काढून यांना वाणिज्य म्हणजे व्यापारी उद्योगासाठी हे करायचे आहे. मग हे काढलं तर मग हॉस्पिटलचे आरक्षण काढलं तर असं काही नवीन काही हॉस्पिटल तुम्ही नवीन बनवणार आहेत का, अशी बी काही माहिती सभागृहाला दिली नाही. याचा अर्थ असं की ते एकमेव शहरातलं शासकीय जागा आहे आणि रुग्णालय गावात आहे, तर हे आरक्षण काढायला आमचा विरोध आहे. आणि आमची मागणी आहे, मी लेखी मागणी दिलेली आहे की याला मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सोयी सुविधायुक्त बनवावं. याला आमचा पाठिंबा राहील आणि गोरगरिबांना त्यांच्या सुविधांपासून आपण वंचित ठेवू शकत नाही, कारण की लोकांनी तुम्हाला सत्ता दिली आहे, त्याचा दुरुपयोग करू नये एवढी माझी त्यांना विनंती राहील.